तर इथे पाहू शकता कोबीच्या वडीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे। इथे मी कोबी घेतलेला आहे छोटासा, अद्रक लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, इथे थोडासा ओवा घेतलेला आहे आणि इथे सफेद तीळ देखील घेतलेले आहे। तर चला दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे मी कोबीची वडी बनवते। तर इथे मी अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण करणार आहे। तर त्याच्यामध्ये आपण हा जो ओवा घेतला होता हा छान मस्त असा हातावरती चुरून त्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला। त्याने छान चव येते। आपण जे पण काही बनवतो त्याला एक छान अशी चव येते। तर ती पाहू शकता मी कोबी छान असा किसणीने बारीक करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि ओव्याचं जे वाटण केलेलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। सोबतच मी पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते देखील मी याच्यामध्ये टाकणार आहे। थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचं पीठ टाकतात लोक, तर त्यांनी छान वड्या होतात। सोबतच मी कुरकुरीतपणा यावा याच्यासाठी मी थोडंसं अर्धी वाटी तांदळाचं पीठ देखील मी याच्यामध्ये घेतलेलं आहे। सोबतच आपण याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकणार आहोत आणि आपण याच्यामध्ये हिरवी मिरची तर टाकलेलीच आहे, पण थोडंसं कलरसाठी आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि आपण जे सफेद तीळ घेतले होते ते देखील आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकलेलंच आहे आपण आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर देखील टाकणार आहोत। आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे। पूर्ण म्हणजे पाणी न टाकता जोपर्यंत या कोबीला पाणी आहे तोपर्यंत आपल्याला हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। पाण्याचा कमीत कमी वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे। कोणी कोणी ज्वारीचं पीठ देखील टाकतं, तर आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये पीठ टाकायचे आहे। तर इथे पाहू शकता कोबीच्या वडीचं पीठ जे आहे छान असं मळून झालेलं आहे आपलं। आता आपल्याला याचे रोल करून पाण्यामध्ये आपण जी पोह्याची चाळणी असते तर ती त्याच्यावरती टाकायची आहे। तर मी इथे सर्व जे आपण जे पीठ तयार केलं होतं त्याचे सर्वांचे असे रोल तयार करून घेत आहे। इथे कोबीच्या पिठापासून आपण रोल बनवलेले आहेत, तर ते इथे मी चाळणीमध्ये उकडायला टाकलेले आहेत। आता ते 15 ते 20 मिनिटं छान मध्यम फ्लेमवर आपण त्याला उकडून द्यायचं आहे। हे 25 ते 30 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला आणि उघडून बघितलं तर वड्या ज्या आहेत छान अशा उकडल्या गेलेल्या आहेत। मी ते सुरी घालून पाहते तर तुम्ही पाहू शकता सुरीला काही लागत नाही याच्यात। या वड्या ज्या आहेत छान उकडल्या गेलेल्या आहेत। या वड्या आता आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला त्याचे कट करायचे आहेत। तर इथे आपण जी कोबीची वडी जी उकडून घेतली होती तर त्याचे आपण छान असे कट करणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूप छान कट पडत आहे त्याचे। इथे मी 2 वड्यांचे कट करून घेतले आहेत आणि बाकीच्या ज्या वड्या शिल्लक आहेत तर त्या मी हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्या कट करून फ्राय करून खाऊ शकता। एक 8 दिवस ते फ्रीजमध्ये छान राहतील। तर इथे जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या वड्या मी कढईमध्ये फ्राय करायला टाकणार आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमच ठेवलेली आहे। खमंग अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता या वड्या ज्या आपण तेलामध्ये टाकलेल्या होत्या त्यांना छान ब्राऊन कलर आलेला आहे। तर चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत त्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर मी ते बाकीच्या वड्या पण फ्राय करून घेते। तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या सर्व ज्या वड्या ज्या आहेत त्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि थोड्याशा मी जास्त ब्राऊन केलेल्या आहेत, कारण अशा वड्या जास्त कुरकुरीत लागतात खायला आणि खायला पण जास्त टेस्टी लागतात। तर ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी ही कोबीची वडीची जी रेसिपी आहे तर ती एकदम परफेक्ट आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा।